व्हिडिओ क्लिक पुढं करू नका, पूर्ण बघा. काय माहिती सांगितली, कसं काय सांगितली, नक्कीच आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सब करून घ्या नवीन असाल तर चॅनलला. बघा आपलं खत भरायला आले, तर खत भरायची तयारी चालू आहे. चाललंय खत भरायचं काम बघा. आपलं जी शेणखत आहे ना, शेणखत आहे ना, ती भरायला आलेले आहेत. दुधाचे तर आहेतच आहेत. काय काय लोक म्हणतात दूध धंद्यामध्ये परवडतं का? दुधामध्ये तर आम्हाला परवडतं 100%. पण शेणखताचा बी नफा आहे, हे 100% आहे. बघा आपल्या गाया धावते. व्हिडिओचा आज उशिरा चालू केलाय आपल्या गोठा. त्यांच्या जीवावर आहे समजा काही. भरपूर दादांच्या अशा कमेंट येतात की नाही का ताई हा व्यवसाय परवडत नाही. पण परवडत नसतं तर आम्ही तरी केला असता का? अजिबात नसता केला. खरं 100% परवडतं. या घरचं चारा पाहिजे, नियोजन स्वतःचं पाहिजे. आपण स्वतः म्हणून ही सर्व नियोजन केलं पाहिजे, तेव्हा कुठं 100% परवडल्या जातो. त्याच्यामुळे करा, तुम्ही करा, मन लावून करा. मन लावून केल्यानंतर 100% यश मिळते आणि मिळतं. या तुमच्या मनाची जिद्द ठेवा. तुमच्या मनाची जिद्द ठेवली ना 100% यश प्राप्त होतं. या आम्हाला तर खरंच आहे. आम्हाला भरपूर असा आनंद पण होतो तुम्हाला सांगायला. तुम्ही करा. पण परत तुम्हीच कमेंट करता की नाही का ताई ह्याच्यामध्ये काय राहत नाही, परवडत नाही. आम्हाला तर खरंच राहतं बी, आम्हाला परवडतं बी. म्हणूनच मी तुम्हाला सांगते. जवळ नाही म्हणलं तरी 7-8 टायल्या तर आरामशीर भरते ना. आत्ता महागच विकलं होतं आपण, पण परत आत्ता द्यायला चालू केलं. टायली ही भरायला बघा. अजून 3री झाली. अजून किती बाकी राहिले धावते तुम्हाला बघा. इकडे 3री भरली, आणखीन भरायचंय, चालूच आहे भरायला. भरायला नाहीत का वा? माझं चाललंय हो का इकडं शेण टाकायचं. शेणाला कमी नाही, टाकीत राहायचं, कष्ट करीत राहायचं, हार मानायची नाही. कष्ट केल्यावर एक ना एक दिवस त्याचं चीज होतं. हे काय असं एक ना एक दिवस फळ भेटतंय आपल्याला. त्याच्यामुळे कंपल्सरी करीत राहायचं. आणि आपल्या शेताला पण भरपूर घालतो. तर असं नाही की आपण विकतोत म्हणून, तसं काहीच नाही. आपल्या शेताला पण भरपूर असं घालतो. आपल्या शेतातली जाऊन जी पिकं आहेत ती पण बघून घ्या तुम्ही. जी आपलं मुरघास किंग नावाचं नेपियर आहे ती तर बघा कसं काय आहे. कशामुळं? तर शेणखतामुळं. शेणखत हे पाहिजे ना. बघा गायांचा धाराचा झालाय टायमिंग आणि फार उशीर झालाय त्यांना पण हे करायला, खत निघाले याला. माझं चालल्यात शेण टाकायचं. चला तुम्हाला दावते कसं काय शेण टाकते काय हे. भरपूर असा आम्ही संघर्ष केलेला या आणि भरपूर संघर्षातून आम्ही आता ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. पण पोहोचलेला आहेत मान्य, पण कायला बिलकुलच खपत नाही. बिलकुल म्हणजे बिलकुलच कसलंच खपत नाही. कसं आहे नुसतं त्यांच्या पोटात नाही ना गोळा भिंगल्या आणि भिंगत येतं. पण आम्ही तरी भेट नाही. तर चला आम्ही ना तोंड देत होतो. आलेल्या दिवसाला रोज तोंड देत होतो. भ्यायचं नाही आणि हार मानायची नाही. मला देव देतच राहतो. या कंपल्सरी देतो या आणि देणार बी. या देव आम्हाला द्यायला कमीच करीत नाही, कधीच करीत नाही कमी. आत्तापर्यंत केलं नाही. जिथं उतरण तिथं 100% यश प्राप्त झालेलंच आहे. आणि हिथून मोर बी होईन असं मला पण वाटतं. या का तर आम्ही ही कुणाची कधी मुंडकीच मोडले नाही. तर कष्टाने कमिवले आणि कष्टाने या आणि ज्याने मुंडकी मोडून खाल्ले ना त्यांना पुरत बी नाही.
वाटोळ होतं, 100% वाटोळ होतं म्हणजे होतं. पण त्याच्यामुळे आमचं कष्टाने लबाडी झबाडीचं नाही, आमचं जी आहे ना ते आमचं कष्टाचं आहे. आम्ही जवळजवळ पहाटे 5 वाजल्यापासून जी कष्ट आमचं चालू आहे. बघा आता धाराला मिशन चालू झाली त्याच्यामुळे जास्त आवाज यायचा नाही, मी थोडं लांब जाते. जेवढं आहे तेवढं आम्ही दोघांनी कष्टाने कमविलेलं आहे. कुणाच्याही हो का आपलं हो काय आपल्या मुरगास किंग आहे आपल्या पाठीमागं जे आहे ते. आम्ही आत्तापर्यंत कुणाच्या लबाड्या केल्या नाहीत, झबाड्या केल्या नाहीत, कुणाचं हरामाचं खाल्लं नाही. आम्ही कष्टाचं या, त्याच्यामुळे आमचे चांगले दिवस आलेले आहेत आणि येतच राहणार आहे. ती पण मला 100% अनुभव आहे. धावते तुम्हाला आपल्या गाया. कसं सांगू का, आम्ही एका गाईपासून हा व्यवसाय सुरू केला. एका गाईपासून आम्ही हा संघर्ष केला या, तेव्हा पुढं आम्ही ह्या टोकापर्यंत पोहोचलेलो आहे. तर आत्ता जवळजवळ आपलं 250 लिटर दूध आहे. 250 लिटर दुधाचं 35 रुपयांनी हिशोब करा. रोजचं तितकं होतं आहे. आम्हाला स्वतःचा घरचा चारा आहे, चाऱ्याचं नियोजन आमच्या स्वतःचं आहे. कसं स्वतःचा चारा असल्यानंतर आहे ना 100% परवडतं म्हणजे परवडतं. निम्म मी म्हणते खुराकाला तर नाही हो जात एवढं. रोजची आम्हाला एक कंपल्सरी एक गुणी लागते रोजची. एवढं खुराकाला नाही गेलं, खुराकाला निम्म गेलं तरी निम्म आम्हाला 100% राहतं म्हणजे राहतं. त्याच्यामुळे हो का ज्याला परवडत ना त्यांनी 100% हा व्यवसाय करा म्हणजे करा. हो का माझ्या पाठीमागं दिसतंय का तुम्हाला रेड नेपियर आहे, रेड. आम्ही संपूर्ण लावून बघितलंय. फक्त मुरगास किंग सारखी क्वालिटी कुठंही भेटणार नाही. आणि नाही पण आपण त्याचं मुरगास पण बनवलं आहे. अजून एक वेगळ्या पद्धतीचा पण मुरगास बनवलेला आहे. त्याचा पण व्हिडिओ एक दिवस 100% मी अपलोड करणार आहे. अजून त्याचा ओपन करायचा टायमिंग झालेला नाही. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना मी 100% कळवणारच आहे. गाया धावते तुम्हाला. चला आता धाराला झाली सुरुवात. खरोखरच कसं मी हसते बोलते सांगते, पण ह्या चेहऱ्यामागं खूप सारं दुःख या, खूप सारं दुःख आहे. पण तेवढ्या दुःखातनं बी मी वर येते, सहनशीलता धरते. आणि ह्याच्यापर्यंत तुम्हाला एवढं सांगते, समजा हसऱ्या चेहऱ्यामागं काय दुःख नसतं असं थोडंच नसतं, भरपूर सारं दुःख असतं. पण तेवढ्या दुःखाला बी पाठ द्यायची माझ्यामध्ये ताकद आहे आणि ती 100% मी यश मिळवून देणारच आहे. बघा आपल्या धारा चालू इथं. पूर्ण असा गोठा भरलेला आहे. दारात माझ्या भरपूर अशी लक्ष्मी, माझ्या दारातली बघा ही लक्ष्मी. खरोखरच मी भरपूर आनंदी या खुशनशीब आहे म्हणायचं. माझ्या दारात ही लक्ष्मी आहे. ज्याच्या दारात ही लक्ष्मी आहे खरंच ते मोठा आनंदात असणार आहे 100%. बघा जरा कटाळे दमलेत. मिशन हिदच लावून गेले तर म्हणले सकाळच्याला भरू. म्हणलं चालतंय भरा, सकाळी यायच्यात भरायला. बघा आणखीन बरंच बाकी राहिले आपलं. मिशन लावून हिदच गेले तर म्हणले मिशन लावतं हिदत. म्हणलं लावा, आमच्या जवळचेच आहे तर जवळच्याच लोकांना दिलेलं या, काही लांबचे लोक नाहीत ते. गाया पाणी पाजायचं चालू. गाया घेते पाणी पाजून. बघा ना आभाळ किती आले पूर्ण असं. हा पिती आभाळ आले पूर्ण. भरपूर असं आभाळ आले या. पावसाचं वातावरण झालं या आभाळ आल्याने. बघा गाय पाणी पिती का काय, लई गायनी नखरे लावल्या तर मी पाजते गाया पाणी. म्हणलं चला दावा थोडंसं गाया पाणी पाजते.